नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घाटी मसाला सोलापूर पद्धतीचा बनवून तुम्हाला मी दाखवते। पण रेसिपी पूर्ण बघा मग माहिती पडेल। आता हे 3 किलो मिरच्या घेतल्या ते उन्हात ठेवल्या ते बघा 2-3 तास। ऊन भरपूर कडक होते त्या टायमालाच केलेला आहे। बिडगी मिरची अर्धा किलो घेतली, ही 3 किलो मिरची घेतली मी। लवंगी मिरची बघा कलर किती लाल आहे बघा। दुसऱ्या कोणत्याही मिरच्या वापरायची गरज नाही। याला जास्त कट पण येते आणि तिखट पण आहे मिरची। मी अर्धा किलो घेतली बिडकी पाव मिरची। मिरची चांगली सुकवून घेतली बघा उन्हात कडकड। मिरची चांगली सुकवून घ्यायची म्हणजे वर्षभर आपल्याला मसाला जातोय। तर एकदा असा मसाला केला तर वर्षभर टिकते बघा। मिरची सौदा सगळं व्यवस्थित घेतल्यानंतर आता आपण मिरची देठ काढून घेणार आहे बघा। आता थोडंसं मी देठ ठेवतेच का तर बी निघून पडतात आणि आपल्या हाताला बी तिखट लागतं। तर पिशवी घालून सुद्धा तुम्ही मिरची देठ काढू शकताय। आणि मिरच्या सुकल्या तर देठ कडकड मोडते ती बघा। पूर्ण देठ काढत नाही, ते देठात सुद्धा चव असते मसाल्याला, टेस्टी येते बघा। पूर्ण मिरच्या मी अशी देठ काढून घेते। 3 किलो मिरच्या तर मी काही एकटी नाही मिरच्या नीट करत। माझ्या इथे शेजारी माझे म्हणजे चुलत सासू आहे त्या गावी, त्यांनी मला मदत करू लागले सर्व मिरच्या नीट करायला। त्यामुळे मला काही एकटीला जमत नव्हते एवढे मिरच्या नीट करायच्या, देठ काढायला। 2 किलो कांदा घेतले। आता मसाला भाजताना ना लाईटच नव्हती, त्यामुळे मी चुलीवरला व्हिडिओ काढलाच नाही। नुसतंच तुम्हाला सौदा भाजलेला दाखवते, खोबरं भाजलेलं दाखवते। आता यावर्षी मी नाही काढलं, पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवेल। कांदा मी 2 किलो भाजून घेतलाय बघा। चांगला सोनेरी कलर येतो तर कांदा भाजून घेतलाय, ब्राऊन कलर झाला याचा। 2 किलो कांदा चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा। थोडंसं मीठ टाकून भाजायचा, मी पटकन भाजतोय। लोखंडाच्या कढईत मी कांदा भाजून घेतला सर्व मसाला ही चुलीवर। लाईट नसल्यामुळे तुम्हाला दाखवता आला नाही। मिरच्या आता मी भाजून नंतर उन्हात ठेवल्या ते बघा टोपामध्ये। तर रंगावर जाऊन मसाला बारीक करते ती शेरापरास। 3 किलो मिरच्याचं बघा देठ काढून 3 किलो झाल्या, 3.5 किलो मिरच्या। तर 5 किलो मसाला एवढा भरला असं बघा। आणि इथं काही मसाल्याचं वजन करत नाही ती बघा गावी, फक्त मिरचीचं वजन करते ती। 5 किलो मसाला झाला बघा। ही वरतीच असेल, वर्षभर आपल्याला जातोय आता। ही वर्षभर काय मसाल्याचं टेन्शन नाही। एकदा मसाला असा बनवून घेतला ना खूप चवीला पण भारी। कोणत्याही भाज्या करा तुम्ही, खूप टेस्टी होते त्या। वांग, बटाट्याची, मटणाची भाजी म्हणा, तिखट ही भारीच झाली बघा। सोलापूरचं घाटी मसाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन